हां बघा तुम्ही कुठे आलेले आहे? कुठे आलेले आहे तुम्ही? आम्ही वेरूळच्या लेणीला आलो आहोत. हां वेरूळच्या लेणीला आलेला आहे औरंगाबाद जवळ. हां औरंगाबाद जवळ. आणि ही एक गुंफा आहे. ही दुसरी गुंफा आहे. आधी आम्ही पहिली गुंफा बघितलेली आहे. हा तुम्ही मराठी आहे मराठीच बोला शुद्ध. आणि ही अंदर बघा तुम्ही अंदर असं आहे कोरीव केलेलं आहे आणि पूर्ण ही गोठ्याची आहे. एक गोठा आहे त्याच्यावर हे पूर्ण काम केलेलं आहे. आपण नाही केलं आहे ते काही केलेलं आहे. इकडे बघा बघू शकता. ही दाखवण्याचं तात्पर्य म्हणजे इथे सर्व गोठ्याचे आकारलेले कोरलेले एका मूर्ती आहेत. हेच दाखवायचं तुम्हाला. समोर बघू आपण पुन्हा मूर्ती. चला. हा तुमचं नाव सांगा आणि इथे कशासाठी आलेले आहे ते सांगा. माझं पूर्ण नाव हरेंद्र परशुराम गोळेकर. मी वरोड्यावरून आलो आहे. मी औरंगाबाद जवळ वेरूळची लेणी म्हणून आहे. ओके. हे प्रसिद्ध होती आणि त्यामुळे आम्ही आमची फॅमिली आमचं सहकुटुंब आम्ही आलो. लोक आमचे लहान मुलं बाळ पण आले आहेत. मुलं बाळ आलेले. आम्ही पहिली गुफा बघितली त्यामध्ये त्या गुफेमध्ये एक शिवलिंग दिसली आणि शिवलिंगीच्या समोर बिलकुल सामने एक नंदी होता. सामने म्हणजे समोरच होता. समोर ओके ओके नंदी होता. त्यानंतर आम्ही 2-3 गुफा बघितल्या तर त्याच्यात आम्हाला सामने आढळून आलं की प्रत्येक गुफामध्ये फक्त शिवलिंग कोरलेली आहे. शिवलिंगी कोरलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पूर्वी काळामध्ये इथं शिव दैवताचं काहीतरी वास्तव्य असावं असं त्यांना वाटतात. आणि आम्ही समोर गुफा बघण्यासाठी आणि खूप भावी भक्त दूरदूरून येतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जवळच कोणतं तरी एक मंदिर आहे. आम्ही तिकडे परंतु बौद्धकालीन मंदिरं पण आहे. हा चला बघूया. समोर बघूया कसं आहे तर समोर बघूया. तुम्हाला समोर पुन्हा माहिती मिळणारच आहे. ही त्यांचे कुटुंब आहेत. बघा कुटुंब बघा. आणि ही माहिती देणारा तुमचा मोहन प्यारे. चला मित्र वरती काही पाहण्यालायक आहे का? वरती काही पाहण्यालायक आहे? त्यांचं म्हणणं आहे वरती काही पाहण्यालायक नाही आहे. आणि इथं बघू शकता काय लिहिलेलं आहे. ओके चला आपण खालूनच बघूया. बघा इथं खूप सारे जण इथे येणे जाणे करत आहेत. आणि हा रस्ता सर्व गोट्यांचाच केलेला आहे. आणि माऊली इथे थांबलेले आहे. हा बघा इथे गुफा या वरून पाणी पडते आणि त्याच्यामुळे एवढे सारे वरून पडलेले आहे. आकार तयार झालेला आहे. पावसाळ्यात जर आपण बघितलं तर इथं खूप सुंदर धबधबा पर्यटन स्थळ आहे. हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. आपण नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्या. वेरूळ लेणी येथे या म्हणतायत. वेरूळ लेणी आहे. याचं वेरूळच्या लेणीचं तुम्ही किती वेळ झाले तुम्ही इकडे येऊन राहिले? मी दरवर्षी हिवाळ्यात वगैरे येतो आणि पावसाळ्यात जेव्हा लागते तेव्हा इथे धबधबा हा यांनी अगोदर येऊन आहे इथे सुंदर असं दृश्य बघायला मिळते. तुम्ही बघा इकडं अजूनही पावसाचं पाणी पहाडावरून येत आहे. अच्छा पावसाचं पाणी हे बरसातीमध्ये वाहत असतात आणि हे वाहणारं प्राण्याचं दृश्य बघायला असं आनंद वाटतात. आणि इथे थोडं पाणी नसल्यामुळे इथे थोडंसं बारीक धबधबा बघा. इथे बारीक धबधबा आहे. आणि या वहिनी आमच्या हात धुत आहेत. बरसातीमध्ये इथे येणं चांगलं आहे. आणि इथे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे धबधबा वेरूळ लेणी येथील समोरील बघू काय आहे तर हा शकता. सर्वीकडे जंगलच आहेत एरिया. आणि खाली इथे पाण्याचा एक प्रवाह दिसतात तुम्हाला. नदी म्हणतो त्याला. एक नाला. आणि हे बघा आता आपण टेकडावर गेलो आहे. ते टेकड आहे एक मोठा पहाड. त्याच्या जवळ जाणार आहेत. आणि हे त्याचं असं गोट्याच्या पायऱ्या केलेलं आहे. चला बघूया समोर अजून काय आहे तर बघण्यालायक. हा इथे पाणी साचलेलं आहे बघा. इकडे खूप सारे भाविक असे इथे येतात. आणि हा धबधबा बघा. पाण्याचे दिवस नसले तरी बी धबधबा हा दिसतो एक दृश्य. चला या बघूया जवळून त्याला. बघा मित्रांनो
हे कोरलेलं गोठ्याचं एक मंदिर आहे. आणि ह्या आमच्या वहिनी आहे भटाळा इथून आलेल्या आहे. वेरोडच्या इथे दगडाच्या इथे कोरलेल्या वस्तू लेण्या बघायला. हा इथे पाणी साचून आहेत असेल. इथे पुरातन काळामध्ये आहे ते इथे काही पण राहू शकतात. इथे सध्या इथे बेडूक दिसतात. बेडूक हा बघा काहीच करत नाही ते पाण्यात गेला. इथे काही पण राहू शकते. जनावरांसाठी पाणी असते बहुतेक असं त्यांचं म्हणणं आहे. बघा हे गुफा आहे. गुफासारखीच आहे. अंदर पण काही पण राहू शकतात. हा आणि बघा इथे तुम्हाला दाखवतो अजून. वेरोड इथली एक गुफा. कोण? अरे ते भोलेनाथचे आहे ना. हा इथे जाळी लावलेली आहे. शायद इथे असं त्यांचं म्हणणं आहे की इथे जनावरं वगैरे पाळल्या जातात. आणि ही बघा पूर्ण गोठ्याची आहे. कोरू कोरू आहे पूर्ण. मित्रांनो हे कितवी गुफा आहेत? 25वी गुफा आहे. अजून 2 गुफा. बघा ही गुफा पुन्हा एक दिसले. पूर्ण गोट्याची आहे. पहाडावर आहे. वेरोड लेणी येथील. आणि भाविक इकडे येतच आहेत. त्यांना काही प्रश्न करूया. काय तुझं नाव काय आहे रे बाबा? चला. मोनाली दिलीप तुमसर. हा कशासाठी आलेले आहे तुम्ही ते? आम्ही इथे लेणी बघण्यासाठी आलो आहोत. हा वेरूळ. ओके. बघा हा 26वी गुफा आहे. हा सर्व एकसारखेच आहेत. हा बघा इथे गोठ्याचंच आहे पूर्ण. हे गोट्याचे लेणी आहे एकसारख्याच आहेत. हे बघून तुम्हाला कसं काय वाटतात? छान. पहिल्यांदाच बघतोय आम्ही. हा. आकर्षण. काय तुमचं नाव वगैरे काय सांगा पूर्ण? माझे नाव मेघा दिलीपराव पावणे. हा कुठे राहता? मी भटाळा या गावात राहते. अच्छा अच्छा. चंद्रपूर जिल्हा. इथे लेणी पाहायला आले. लेणी पाहून कसं वाटतं तुम्हाला? नवीन काहीतरी बघायला भेटत आहे. हा इथे सर्व कोरलेल्या मूर्ती आहे दिसत आहेत. हे बघायला आले आहे तुम्ही. चला ही बघा ही गुफा आहे. ह्या गुफेमध्ये जाऊ आपण आता. बघा इकडे अंधार अंधार आहे. अंधार अंधार आहे. काहीच नाही. बघा काहीच नाही. ही अंदर एक गुफा आहे. इथे काही जनावरांचा असा स्मेल येतो. हे बघा इथे चराड असे बांधण्याला एक काहीतरी केलेलं आहे. बघा इथे चराड बांधू शकतो आपण. काय घेता नाही का जनावर नाही का माहिती का पाणी पाजून होतं त्याच्यात जनावर आहे की बर्फीच्या काळात पूर्ण हा गोट्याचा काय गोट्याचा गोठा. आणि हे बघण्यासाठी फॉरेनचे वगैरे महाराष्ट्रातील विदर्भातील सर्व जनता येतात. काय ग तुझं नाव काय आहे? हा तुमसरे. कुठले आहे तुम्ही? वरोरा. भटाळाजवळ येथील राहते. चला ठीक आहे. बघा ज्याची आपण एक आतुरतेने वाट बघत होतो तो एक धबधबा दिसलेला आहे. चला बघूया आपण धबधबा. धबधबा बघूया. हा बघा एक धबधबा. बरसातीच्या वेळेस खूप मोठा असा धबधबा राहतो परंतु आता कमी दिसतो. हा रस्ता बंद केलेला आहे. कुठून बंद झालेला आहे बघूया. ही एक 27वी गुफा आहे बघा.
आणि इथे पूर्ण जाळे वगैरे लावलेले आहेत. बघू शकता. बघा, ही बघा मूर्ती. ही एक नरसिंहा नावाची एक मूर्ती आहे. नरसिंहा एक देवता होते, त्यांची एक मूर्ती आहे. बघितली तुम्ही? बघून घ्या. अरे नरसिंहादेव बघ ना, नरसिंहादेव. हा धबधबा बघा. चला आता मित्रांनो, नंतरची पुन्हा व्हिडिओ असेच मिळत राहील. चला, ओके, बाय. एवढाच. मी मोहन चंद्रबा पाटील, राहणार नागरी, तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी. इथे आलेले आहो मी वेरूळ लेणी येथे. काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही येऊन इथं आनंद घेऊ शकतात. चला, नमस्कार.